स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 3 अपत्यांच्या विधानाला समर्थन दर्शवलंय। धर्मगुरू म्हणून आपण त्यांच्या मताशी सहमत असल्याचे त्यांनी सांगितलंय। देशात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कायदा करणे आवश्यक असून त्या कायद्याचं पालन सर्वांनी करणे गरजेचं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच देशाच्या आणि हिंदूंच्या हितासाठी लोकसंख्या नियंत्रणाबाबत ठोस पावले उचलली गेली पाहिजेत असं मतही स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी व्यक्त केलंय। एका कार्यक्रमादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मोहनजी भागवत आहेत त्यांनी 3 मुलांबद्दल बोलले, तर टीका केली। काय गैर आहे त्याच्यामध्ये? मुसलमान जे आहेत त्या मुसलमानांना किती मुलं झाली तरी चालते, ती अल्लाची देण म्हणून समजलं जातं। तर हिंदू जो आहे या हिंदू धर्मा ते काय सांगतात की आमच्या धर्मामध्ये फॅमिली प्लॅनिंग सांगितलेलं नाही। अरे बाबा, आमच्या धर्मात पण नाही सांगितलेलं आहे। आमच्या धर्मामध्ये पूर्वीचे साधू संत अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं सांगायचे। मग आम्ही देशाची स्वायत्तता, देशाचा विचार करून थांबलो ना दोघांवर, पण ही संख्या थांबत नाही ना। एका बाजूला तुम्ही ज्या वेळेला तुमचं संख्या वाढवत जाता आणि दुसऱ्यांना फक्त शांत बसायचं, तर चालत नाही ना। स्वातंत्र्य जे आहे ते महात्मा गांधींच्या तत्वानं नुसतं नाही मिळालेलं आहे। वीर सावरकरांची पण आवश्यकता होती, आगरकर पण आवश्यक होते, लोकमान्य टिळक पण आवश्यक होते। त्यावेळी दोन्ही जाल आणि मवाळ ज्यावेळेला पंथ एकत्र आले त्यावेळी भारत देश स्वतंत्र आला, तर इंग्रज याचं टाकून गेले नसते। मुसलमान जे आहेत तर मुसलमानांवर कायदा आणून थांबवलं पाहिजे, कारण जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे, भारताची लोकसंख्या वाढते। भारताची जी भूभाग आहे तो वाढणार नाही आहे ना, तो वाढणार नाही आहे। मग त्याच्यासाठी मुसलमानांसाठी कायदा केला पाहिजे, सगळ्यांसाठी, म्हणजे तो आहेच कायदा। भारत देशासाठी मुसलमानांना वेगळा कायदा करण्याची आहे, अंमलबजावणी केली पाहिजे, म्हणजे लोकसंख्या कंट्रोलमध्ये येईल। मग संघाचे जे मोहनजी भागवत आहेत त्यांना 3 मुलं झाली पाहिजे म्हणून सांगण्याची गरज नाही, कारण ते आमच्या हिंदुत्वाचं नेतृत्व करतात। म्हणून मी त्यांचं एक धर्मगुरू या नात्यानं समर्थन करतोय मोहनजी भागवतांचं, की त्यांनी जे वाक्य केलेलं ते फार विचारपूर्वक केलेलं आहे आणि तसा पद्धतीने ते केलं पाहिजे। कुणीतरी एक समर्थपणे, एक कणखरपणे भूमिका मांडली पाहिजे, ते त्यांनी मांडलेले। त्यामुळे धर्मगुरू या नात्याने मी त्यांच्या पाठीशी आहे।